कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना, दीपकला काय झाले? अहो रुपाली ताई, त्यांना छोटे सरकारांचं टेन्शन आलं असेल। आणि हा छोटे सरकार, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या मामांना समजवेन। आणि हा छोटे सरकार, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल। आपण मस्त दिवाळी साजरी करू। हा, मी आलेच। बरं, बाकी काय का असं ना, आपण आपल्या डोक्यातले वाईट विचार काढून चांगले विचार डोक्यात घेऊया आणि अमोल म्हणतोय त्याप्रमाणे आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणतोय मी? वय वय विनायकराव म्हणतात तसं करूयात। स्वप्नील सर, लेकरासाठी दिवाळीची खरेदी नाही करायची। उद्याच जाईन बापू मी। अहो काय ते तेवढं। यस मोठे बाबा। मग काय दिवाळी जोरात करायची का नाही आपण? सांगा की। हो 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 हसून सांगा मग। हो। अमोल, आपण सगळेजण मिळून छान आनंदात दिवाळी साजरी करूया। आता आवरायचे बाळ सगळ्यांना। आणि अमोल, तू पण आवरून घे या ठिकाणी। हो मोठे बाबा, मी त्या ठिकाणी आवडतो आणि पुढे त्या ठिकाणी येतो। ये बाय। तुम्ही पण फ्रेश व्हा सगळे, जास्त विचार नका करू। सावरा स्वतःला। दिदे, दाजी, जमलं तर मला माफ करा हो। घरात एवढं सगळं चालू असताना मी पण नाही माणसं ओळखू शकलो। या सगळ्यांना अमोलच्या आजारपणाबद्दल माहित होतं, तरी पण जाणून बुजून आपल्यापासून लपवून ठेवलं। लय त्रास होतोय हो। पण हे काय बाप म्हणून तुमच्याकडे बघितलं ना दाजी, सण नाही होतो। स्वप्नील सर, काय चूक होती हो माझ्या दीदीची? काय कमी केलं तुमच्यासाठी? सांगा की काय कमी केलं? तरी पण रुपाली ताईंनी जाणून बुजून दीदीच्या नाजूक बाजूवर गाव घातला। एवढी मोठी गोष्ट लपवून आपण अमोलच्या आई बापावर अन्याय करतोय असं एकदा पण वाटलं नाही त्यांना। आणि मोना, आपला भोळेपणा तोपर्यंत चांगला आहे जोपर्यंत एखाद्याचं नुकसान होत नाही। एवढं जर हिला कळलं असतं तरी। आजपर्यंत बायको बायको म्हणून त्याची प्रत्येक चूक पाठीशी घातली, पण आता नाही। केवढा जीव आहे अमोलचा, आणि एवढ्या बारक्या जीवावर खेळणं काय माणुसकीचं लक्षण आहे का? अहो अहो, तुम्ही एवढ्या तडकाफडकीने का निघून आलात तिकडून? अहो, मला कळतंय की तुम्हाला आता काय वाटतंय। म्हणून तुला नाही कळणार मला काय वाटतंय। अहो, तुम्ही असं का बोलताय? आणि मी काय परकी आहे का? मोना, परगेपणा याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे विश्वासघात। आणि तू तसं काय केलंयस का? आता मला जरा बरं वाटतं ना, आराम करायचा आहे मला। अहो, तुमच्या मनात काही आहे का? हे बघा, तुम्ही काही नाही बोललं तर मला कसं कळणार सांगा बघू। मोना, आता मला कोणी आधार देईल, मनाखोली समजून गेला असं नाही वाटत मला। मला आता माझ्याशी बोलायचं आहे।
अहो तुम्ही असे शांत कधीच नसता. तुम्हाला काय झालंय प्लीज सांगा ना. म्हणून तुला म्हणलं ना मला नाही कुणाच्या आधाराची गरज. अहो तुम्हाला काय झालंय सांगा तरी. काय कळलं ना ग, कुणाला दोष द्यावा तर असं वाटतंय का तर दोष देऊन गोष्टी बदलणार नाहीत. आणि शांत राहावं तर विचारांनी हात सळसळ त्यात माझं विश्वास नाही राहिला माझा कुणावर आता. अहो अहो ऐका ना. छोटे सरकारांच्या आजारपणाचा यांच्यावर जरा परिणाम झालाय असं दिसतंय. मी एक काम करते, उद्या छोटे सरकारांना यांच्याशी बोलायला लावते, म्हणजे यांना जरा बरं वाटेल. बापू हो अहो झोपायचं नाही का? विनायकराव, मी तुम्हाला योच प्रश्न केला तर एवढ्या रात्री तुम्ही इकडे काय करताय? नियतीला ना रोज आपल्या पुढं काय ना काहीतरी अडचणी उभ्या करून आपण काय करतोय हेच बघायचंय असंच वाटतंय मला. आता कुठं वाटत होतं घर एकत्र आलंय, आनंदाने नांदतंय, सुखानं डोळे मिटायला मोकळे झालो, पण परत नियतीनं काहीतरी पुण्यात मांडून ठेवलंच आपले. होय हो बापू, अहो माझ्या अर्जाचं नापीचं तर आयुष्य असंच चाललंय बघा. अहो त्यांच्या आयुष्यात शांत चांगलं असं काही येईनच झालंय. हो बाप आणि आई म्हणून आप्यान अर्जुनची वेगळीच परीक्षा आहे हो. कसं सांगायचं तुम्हाला, म्हातारपणाची काठी, एवढा स्वार्थी विचार करणारे लोक आपण, पण आप्या अर्जुननं अमोलला निस्वार्थीपणे वाढवायचं ठरवलं होतं का नाही, त्याची इथून पुढे काळजी घ्यायची ठरवली होती की नाही, पण नशिबानं त्यांच्या पुढे परत काहीतरी मांडून ठेवलंच. अहो या असले विचार डोक्यात असल्यावर कसली झोप आणि कसलं काय हा? अमोल जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत मला नाही वाटत कोणाच्या डोळ्या डोळा लागला. न सावरणं लय अवघड आहे बरं का विनायकराव. बापू यातनं ना आपल्याला सावरायलाच लागणार बघा. अहो अमोलला आप्पीला आणि अर्जाला त्यांची ताकद बनवून त्यांच्या पाठीशी उभंच राहायला लागणार आपल्याला. अहो त्यांना गरज आहे आपली. होय, पण तेवढी ताकद आता देवानं आपल्याला द्यावी एवढंच मागणं आहे त्याच्याकडे. माझा बी नियतीवर लय विश्वास होता. आप्पी आणि अर्जा आता जरा कुठे जवळ येतात म्हटल्यावर मला वाटलं हे नियतीच देण आहे. पण कुठलं काय, तिला बी आपल्यावर दया आली नाही बरं का बाप. होय. नियतीच्या बाबतीत सुद्धा मला असंच वाटायला लागले आता. बापू आपल्याला खचून चालणार नाही बरं का. आपल्याला अर्जाला आप्पीला आधार द्यावाच लागणार. विनायकराव, माझा बी प्रयत्न तोच असणार आहे हो, पण मला हे पचवणं तसं अजून पण जड जाते. अहो तेच समजून काहीतरी मार्ग काढायलाच लागणार बापू. अहो आपल्या आयुष्याचा जो काय अनुभव आहे ना तो सगळ्या पणाला लावून आपण ह्या अडचणीतनं मार्ग काढायचाच बरं का. होय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.